रेल्वेच्या DRM गोयल यांच्याशी बोललो, चर्चा केली आहे आणि महापालिका आयुक्त गगराणी आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे आमचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली। तर यामध्ये जुनाभट्टी मानपूर या ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे हार्बर लाईन आणि ज्या फास्ट लाईन आहे त्या आता सुरू होत आहेत आणि त्या ठिकाणी पंपाने पाणी काढायचं काम चालू आहे। एकंदरीत आपल्या मुंबईमध्ये सांताक्रूजमध्ये 267 मिलीमीटर पाऊस पडला आहे। तिथे 65 मिलीमीटर पाऊस पडला की अतिवृष्टी समजतो। तर हा रात्रभरामध्ये एवढा जास्ती पाऊस पडला आहे आणि त्यामुळे सगळीच यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ ज्या ज्या ठिकाणी पंपाने पाणी काढायचं ते काम सुरू करा आणि ते काम सुरू आहे। आणि मला वाटतं लवकरच याच्यातून पाणी कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होईल आणि प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशा प्रकारे यंत्रणा आपली काम करते। नक्कीच शिंदेजी, एकीकडे आपण पाहतोय मुंबईकरांचे तर हाल सुरूच आहेत, मात्र दुसरीकडे आमदारांना देखील फटका बसलेला आहे। अमोल मिटकरी असतील, संजय गायकवाड असतील, इतकंच नाही तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील रेल्वेमध्ये अडकून पडलेत। हो, तेही आता रेल्वेमध्ये आमदार आणि जे मंत्री आले त्यांनाही त्याचा या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे। त्यामुळे आता हे लवकरच फास्ट आपण याच्यावर काम करतोय, सर्व यंत्रणा काम करतायत। पाऊसच खूप जास्ती पाऊस पडला, 267 मिलीमीटर, आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर अशी हे सर्व गैरसोय झालेली आहे। परंतु प्रवाशांना देखील माझी विनंती आहे की थोडंसं आपण हे केलं तर लवकरच सहकार्य केलं तर ह्याच्यातून आपल्याला गैरसोयीतून दूर होईल, आपली गैरसोय दूर होईल। कारण आता सिंधुदुर्ग रायगडमध्ये देखील रेड अलर्ट आहे, पाऊस इकडे जास्ती होतोय। CST ते कल्याण स्लो लाईन सुरू आहे आणि फास्ट लाईन आता सुरू होईल। या ठिकाणी सायन कुर्ला इथं देखील पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे लवकरच या ठिकाणी सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या काम करत आहेत आणि याच्यातून मार्ग निघेल। नक्कीच शिंदेजी, केवळ मुंबईच नाही तर कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय। त्या ठिकाणी NDRFच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन देखील केलं जात आहे। संपूर्ण राज्यातील स्थिती आणि NDRFच्या तुकड्या या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे लक्ष ठेवून आहात? NDRF डिझास्टर मॅनेजमेंटला सूचना दिलेल्या आहेत, NDRFला सूचना दिलेल्या आहेत। यापूर्वीच NDRF ज्या ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी भरतं त्या त्या ठिकाणी NDRFच्या तुकड्या पोहोचलेल्या आहेत, त्यांचं मदत कार्य देखील सुरू आहे आणि मुंबईमध्ये देखील BST आणि ST यांची देखील मदत आपण घेतोय, त्यांना देखील तशा सूचना केलेल्या आहेत। नक्कीच, मात्र मुसळधार पाऊस कोसळतो आहे संपूर्ण राज्य आणि मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण नेमक्या काय सूचना द्याल, काय आवाहन कराल? नाही, आता मुंबईकरांना माझी सूचना मी काय देतोय की आता हे थोडंसं पाणी कमी होईपर्यंत सहकार्याची आवश्यकता आहे, कारण पाऊसच जास्त पडलेला आहे। 267 मिलीमीटर पाऊस रात्रभर पडला आहे, त्यामुळे पंपाने पाणी काढून बाहेर फेकणं देखील अशक्य, कारण बाहेर देखील पाणी आहे आणि त्यामुळे थोडा वेळ लागतोय, परंतु लवकरच याच्यामध्ये मार्ग निघेल आणि युद्ध पातळीवर सर्व आपली टीम काम करते। नक्कीच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आपण TV9 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलेलं आहे की मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी। ही दृश्य आपण पाहतो आहोत मुंबईतील